सरडा काय, साप काय, गाढव काय, गिधाड काय, राजकारणात आता या सगळ्यांचा सहभाग झाला आहे हो. नमस्कार. कमळ चिखलात फुलतं हे जरी खरं असलं तरी कमळ फुलवण्याच्या नादात किंवा कमळ फुलवण्याच्या फंदात राजकारणाचा कधी चिखल झाला हे महाराष्ट्राला कळलं देखील नाही. अहो, अवघं राजकारण घाणेरड्या चिखलात रुतून बसलं आहे. नेते सगळे या चिखलात बरबटले आहेत. हे पाप कुणाचं? हे पाप कुणाचं हा प्रश्नही विचारायची आता गरज उरली नाही. कारण उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही घाण करणारा विलन म्हणजे खलनायक कोण आहे. सांगायची तर गरजच उरली नाही. रोज या महाराष्ट्रानं गेल्या काही काळात पाहिलेलं आहे. अहो, नेते म्हणून घेणाऱ्यांची भाषा बदलली, वागणं बदललं, त्यांची मुक्ताफळं रोज तुम्ही आम्ही ऐकत आहोत, वाचत आहोत. अहो, कान किटू लागले आहेत हे कधी नाही ते ऐकायला मिळू लागलं आहे. अहो, कुत्री, मांजरं, उंदरं असे कुठलेही प्राणी आता सुटताना दिसत नाहीत. त्यात आता सरडा आणि साप हे नव्याने या राजकारणात दाखल झाले आहेत. पहा, तसं पाहिलं तर नेत्याच्या बाबतीत सरड्याची उपमा नेहमी दिली जाते. कारण सरडा रंग बदलत असतो ना. नेत्यांचे हे रंग असेच बदलतात. अलीकडे रंगाचं राजकारण तर जरा जास्तच होताना दिसत आहे. हिरवा काय, भगवा काय. अहो, या रंगाला राजकीय विषयात जरा तर जास्तच प्राधान्य मिळू लागलं आहे. माणसाला माणसात ठेवायचं नाही, त्याला जाती धर्माच्या रंगात रंगवून कोणाला तरी आपली पोळी शेकायची असते ना हो. आता अजित पवार यांचं पिंक पॉलिटिक्स म्हणजे गुलाबी राजकारण वगैरे अशा काही मोठ्या चर्चेचं ठरलं आहे. कृतीतून तर अजित पवार यांनी अनेकदा रंग बदललेले आहेत. आता ते कमी पडलं की काय म्हणून आता त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट वापरायला सुरुवात केली आहे. अर्थात कोणी कुठले कपडे घालावेत हे कुणी कोणाला सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण या रंगबदलावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना गुलाबी सरडा म्हटलं आहे. गुलाबी सरडा, रंग बदलणारा. संजय राऊत काय म्हणाले पहा. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण आहेत. या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे. तुमचे जे लाडके भाऊ आहेत त्यांनी रंग बदलला. ते आता पिंक झालेत. सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो? आता हा गुलाबी सरडा बारामती सोडणार असंही मी ऐकलं आहे. ते कुठे जाणार आहे ते हे माहीत नाही. पण गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिना नाही. आपला रंग भगवा आहे असं सांगत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजितदादा पवार यांचं नाव घेतलं नाही पण अजितदादा पवार यांच्यावर नाव घेताही त्यांनी घणाघात केला आहे. अजित पवार यांच्यावर आधीच चोपडी टीका होत आहे. महाराष्ट्रात देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांना रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा दिल्यावर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी गप्प कसे राहतील? त्यांनी तर संजय राऊत यांना दुतोंडी साप म्हटले. म्हणजे एकानं सरडा म्हटलं, दुसऱ्याने दुतोंडी साप म्हटलं. सरडा काय, साप काय, गाढव काय, गिधाड काय, राजकारणात आता या सगळ्यांचा सहभाग झाला आहे हो. आमदार अमोल मिटकरी काय म्हणाले बघा. ज्या व्यक्तीचे नरडे सकाळपासून दुसऱ्यावर तोंड सुख घ्यायला वळवळत असेल, त्याच्या नरड्यातून सरडा शब्द आला असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण नाही. अजितदादा यांच्याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं असेल तर जवानीचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी सापानं दुसऱ्याकडं तोंड दाखवण्यापेक्षा स्वतःच्या तोंडाकडं पाहावं असं त्याने म्हटलं. आता मिटकरी जशाच तसं उत्तर देणार हे तर ठरलेलंच असतं. पण अहो मिटकरी, कुणी कोणाच्या तोंडाकडे पाहावं हे नंतर बघा. पण आधी हे तरी सांगा, ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे त्या सामान्य जनतेनं आता कोणाच्या तोंडाकडे पाहायचं हो? इथं तर सगळे साप, उंदीर काय वगैरे वगैरे. अहो, आम्ही तर लोकप्रतिनिधींनी निवडून दिलेलं आहे. जनतेची काही कामं होतील, महाराष्ट्राचं काही भलं होईल या अपेक्षेनं अनमोल मतं आम्ही तुम्हाला दिली आहेत. राजकारणात तर आता सगळे सरडे, साप, मुंगूस, कुत्रे अशा प्राण्यांचीच गर्दी झाली आहे. मग आमचे लोकप्रतिनिधी गेले कुठं? अहो, तुम्ही भलेही एकमेकांना कुठल्याही उपमा द्याल हो, सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी भांडतही राहाल, ते चालतही राहणार आहे. पण एकदा हे सांगा तरी, तुमच्या या साप मुंगसाच्या भांडणातून आम्हा सामान्य जनतेचा नक्की फायदा काय? तुमचा हा खेळ बघून सामान्य गरीब माणसाची भूक भागणार आहे का?
एकानं खडा मारायचा, दुसऱ्यानं दगड मारायचा. अहो, ज्वलंत प्रश्न सोडून जनतेने हा बिन पैशाचा खेळ पाहायचा तरी कुठवर? मित्रांनो, तुमच्याही मनात हा राग असेल ना, कमेंट बॉक्समध्ये तो जरूर शब्दबद्ध करा, व्यक्त व्हा, मनापासून तुमच्या भावना व्यक्त करा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.